लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 27 मार्चच्या भागामध्ये सगळेजण घरी जायला निघतात। आता येताना अद्वैतने कलाला सोडून आलेला असतो। त्या सगळ्याचा बदला घेण्यासाठी कला आता युक्ती करते। अद्वैत ज्या वेळेला कारमध्ये बसायला जातो, कला विचार करते, नाही, मला याला राहुलच्या फ्रॉडबद्दल सांगायलाच पाहिजे। जे राहुलने इथे केलंय त्या फ्रॉडबद्दल सांगितलं तर कदाचित नैनाताईपर्यंत जाणारा किंवा जुळणारा धागा हा मला सापडेल। काय करू असा विचार करत ती विचार करते, नाही पण याने मला सकाळी टाकून आला होता ना, असं विचार करत कला आता ओ रिक्षावाले, चांदेकर मॅन्शनला जाणार का असं म्हणत रिक्षा बघायला जाते। अद्वैत विचार करतो, मुद्दाम ही कला आहे ना, हे सगळं मुद्दाम करते। म्हणजे आता इथे आबा आहेत ना, आबांच्या समोर हिला मला मुद्दाम कमीपणा द्यायचा हे म्हणून ही हे सगळं करते आहे। आणि आबा नेमके हे बघतात आणि ते म्हणतात, अद्वैत अरे तुझी बायको रिक्षा बघते, जा जा रिक्षा घेण्याच्या ऐवजी तिला घेऊन जा कारमधून। सरोजचा नुसता जळफळाट होतो। त्यावरती आता मात्र कला म्हणते, आबा आबा राहू दे ना। आता मात्र अद्वैत म्हणतो, ऐकलं नाहीस का आबा काय बोलले ते? कला सांगते, मी तर ऐकलंय आबा काय बोलले ते, पण मी अशी तुझ्या कारमध्ये येणार नाही। सकाळी मोठ्या टेचामध्ये मला तिथेच ठेवून निघून गेला होतास ना, मग आता काय झालं? आत्ता जर तू मला सॉरी म्हटलास आणि प्लीज म्हटलास तर आणि तरच तुझ्या कारमध्ये येऊन मी बसेन। कला पण पुरेपूर बदला घ्यायला तयार असते। अद्वैत म्हणतो, किती आगाऊ आहे ही असं म्हणत अद्वैत म्हणतो, तुला यायचं तर ये। कला म्हणते, ठीक आहे मी रिक्षाने जाते। आता आबा समोर आहेत, आबांचं म्हणणं कसं आता डावलायचं किंवा आबांचं म्हणणं कसं नाकारायचं हा विचार करून अद्वैत म्हणतो, मिसेस खरे याल का तुम्ही, प्लीज माझ्या गाडीमध्ये बसाल का? कला म्हणते, हो असंच आता। असं म्हटल्यावर ती कला त्याच्या कारमध्ये बसायला जाते। सरोज विचार करते, अरे देवा, म्हणजे ह्या दोघांचं इतकं गुलुगुलू काय चाललेलं आहे? ते काही नाही, जर ही मुलगी बराच वेळ माझ्या मुलासोबत राहिली ना तर मात्र ही माझ्या मुलाला घोळात घेईल। आणि त्यावेळेला सरोज म्हणते, थांब अद्वैत, मी पण तुझ्या समोर येते, मी तुझ्या सोबतच घरी येणार आहे। असं म्हणत सरोज आता अद्वैतला थांबवते आणि त्यावेळेला कला जेव्हा कारमध्ये बसायला चाललेली असते त्यावेळेला सरोज म्हणते, ए तुझा आणि अद्वैतचा संबंध काय? कुठे बसतेस तू पुढे? कला म्हणते, मला तो संबंध जोडायचा पण नाहीये आणि पुढे बसायचं पण नाहीये। सरोज म्हणते, आगावगिरी करण्यापेक्षा निमूट मागे बस। आता कारमध्ये सरोज असल्यामुळे आता मात्र कलाला राहुलबद्दल काहीच बोलता येत नसतं। इकडे संगीताने वधूवर सूचक मंडळामध्ये नैनीचं नाव नोंदवल्यामुळे आता त्यांचा कॉल येतो। ते सांगतात, हे बघा तुमच्या मोठ्या मुलीचं नाव पूर्ण आता कोल्हापूरमध्ये खराब झालंय, त्यामुळे कोल्हापूरमधलं चांगलं कुणी तुम्हाला स्थळ आणेल असं मला वाटत नाहीये। त्यामुळे एक सांगलीचा मुलगा आहे, 12वी पास आहे, म्हणजे बघा कसं काय, 12वी पास आहे, तुम्हाला जमत असेल तर सांगा। आता मात्र संगीता विचार करते, असू दे 12वी तर 12वी, काय करायचं आहे? आणि विचार करते आणि म्हणते, हो ठीक आहे 12वी पास तर 12वी पास, घेऊन या त्यांना। नैना हे सगळं ऐकते त्यावेळेला आता मात्र संगीता म्हणते, संध्याकाळी तुला बघायला मुलगा येणार आहे, निमूटपणे तयार राहायचं। आता मात्र नैना विचार करते, काहीतरी युक्ती लढवायला पाहिजे, म्हणजे हे नेहमीच माझं बघणं किंवा हे करणं कायमचं थांबवायला पाहिजे। म्हणून आता नैना काहीतरी डोक्यामध्ये विचार चालू असतात। इकडे आता कलाला राहुलच्या फ्रॉडबद्दल अद्वैतला सांगायचं असतं आणि त्यासाठी तिला अद्वैतची भेट घ्यायची असते, पण सरोज समोर बसल्यामुळे ती जर अचानक अशीच अद्वैतकडे गेली तर सरोज पुन्हा तिला थांबवणार, म्हणून थोडा वेळ वाट पाहते। तितक्यात सरोज तिकडून काहीतरी कामानिमित्त उठते, मग ताबडतोब कला रूममध्ये येते आणि अद्वैतच्या रूममध्ये येऊन ती आता दार लावणार। अद्वैत म्हणतो, काय करतेस तू इथे आलीस का? आणि हे काय दार लावण्याचं नवीन नाटक? असं म्हणत अद्वैत तिला टोकतो। कला म्हणते, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे। आज आपण ज्या पेढीवरती गेलो होतो त्या पेढीच्या रजिस्टरचे हे फोटो बघ। अद्वैत म्हणतो, तू आणि रजिस्टरचे फोटो काढलेस? काय संबंध काय तुझा ग रजिस्टरचे फोटो काढायला? यावरती मात्र आता कला म्हणते, हे बघ तुला जे सांगते ना ते ऐक, ती पेढी राहुल हँडल करतो ना, राहुलने हे सगळं करताना त्याच्या पेढीवरती फ्रॉड केलाय, 8 लाखाची परचेस केले, पण त्याची नोंद कुठेही नाहीये किंवा चांदेकरांच्या कोणत्याही अकाउंटला 8 लाख रुपये नाहीयेत किंवा ते दागिने पण पेढीवर आलेले नाहीयेत। या 8 लाखाचा हिशोब काय? यावरती अद्वैत म्हणतो, थांब मी आत्ताच्या आत्ता सगळे डिटेल्स मागवून घेतो। असं म्हणत तो त्या पेढीवरती फोन करतो आणि सगळे डिटेल्स मागवून घेतो। डिटेल्स मागवल्यावरती मग मात्र अद्वैतला खूप मोठा धक्का बसतो, कारण ही आगाऊ मुलगी जे बोलते ते खरं आहे हे त्याच्या समोर येतं आणि या सगळ्यामध्ये आपण काहीतरी चुकतोय हे लक्षात आल्यावरती अद्वैत म्हणतो, हो खरंच की, म्हणजे 8 लाखाचा फ्रॉड तर झालेला आहे। हा फ्रॉड करणारा आता मात्र दुसरा तिसरा कोणी नाही राहुल आहे हे कळाल्यावरती अद्वैतला अजून धक्का बसतो। तोपर्यंत इकडे आता संगीता
ज्या वेळेला रूम मध्ये येते पाहते तर काय नैना तयार असते. नैना म्हणते, आई मी तयार आहे, जो कोणी मुलगा मला पाहायला येणार आहे पाहू दे मला, मी तयार आहे लग्नाला. संगीताला धक्का बसतो. आतापर्यंत लग्नासाठी नाही नाही म्हणणारी ही मुलगी कशी काय बरं लग्नाला तयार झाली काही कळत नाही. पण जाऊ दे, देवी आईच्या कृपेने सगळं काही ठीक होतंय, मग आता कशाला फाटे फोडायचे असं म्हणत संगीता सांगते, चल नैनी, आता तुझ्या लग्नासाठी आलेला मुलगा तुला पाहायला बसलेत तिकडे, खरंच तू तयार झालीस ना, मला खूप आनंद असं म्हणत संगीता नैनीला घेऊन त्या मुलांसमोर येते. पण संगीताला काय माहिती या नालायक नैनीच्या मनामध्ये अजून काय काय विचार चालू आहेत ते. तोपर्यंत इकडे आता राहुलला फोन करून बोलवून घेतलं जातं. राहुलला बोलवल्यावरती अद्वैत म्हणतो, आलास तू? राहुल म्हणतो, ब्रो तू बोलवलंस, काही महत्वाचं काम होतं का? आणि तो त्याला बसायला सांगतो. राहुल बसल्यावरती तिकडे आता कला येते. कला आल्यावरती राहुल चिडतो, ए तू इथे काय करतेस? तुझं इथे काम तरी काय? मी आणि माझा ब्रो बोलतोय ना असं म्हणत तो आता इकडे कलावरती डाफरतो. मग मात्र अद्वैत म्हणतो, ती इथे काय करते किंवा ती इथे कशाला आहे यापेक्षा तुला इथे कशाला बोलवलंय ते महत्वाचं आहे असं म्हणत डायरेक्ट राहुलवरती अटॅक झाल्यावरती राहुल थोडासा गडबडतो. इकडे नैनीला पाहायला पाहुणे आलेले असतात. सांगलीवरून आलेले पाहुणे नैनीच्या बद्दल विचारपूस करत करत येतात. तोपर्यंत संगीता सांगते, हे फवे आहेत ना फवे, हे माझ्या नैनीने केलेत बरं का, नैनी म्हणजे माझी एकदम सुगरण. यावरती नैना म्हणते, आई खोटं कशाला ग बोलतेस, मला फवे काय, मला चहा पण नाही करता येत, मला पोहे वगैरे काही येत नाहीये बरं का. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मला ह्या स्वयंपाक शिकण्यामध्ये इंटरेस्ट सुद्धा नाहीये, मला हा स्वयंपाक शिकायचा नाहीये, मला काही शिकायचं नाहीये. खरं तर लग्न झाल्यावरती घरामध्ये एक फुल टाइम मेड ठेवा, मला माझी नखं वगैरे सुद्धा खराब झालेली आवडत नाहीयेत. यावरती मुलाकडच्यांना वाटतं की ही चेष्टा करते. नैना म्हणते, मी बिलकुल चेष्टा करत नाहीये, हा मला हे असलं काही जेवण बिवण जमवणं जमणारच नाहीये, त्यामुळे लग्नानंतर मी काही जेवण करणार नाही, मी माझे छंद वगैरे जोपासणार, मला जी आवड आहे तेच करणार. मुलाची आई म्हणते, ही कसली सून, ही अशी मुलगी आमच्या घरात आली तर आमच्या सगळ्या घराचं वाटोळं होईल आणि घरामध्ये एक पैशाची नासधूस ही काही करणार नाही, कामवालीला पैसे द्या परत सगळ्याची नासधूस करा, ही असली सून आम्हाला नको असं म्हणत मुलाकडची मंडळी नाराज होऊन निघून जातात. नैनीने डाव साधलेला असतो, लग्न करायचं नसतं, पण संगीता सारखी सारखी मुलं बोलवत राहणार आणि किती वेळा नकार देणार, त्यापेक्षा आलेल्या मुलांचा अपमान करायचा म्हणजे आपल्याला बघायला कोणी येणारच नाही, आपलं लग्न होणारच नाही, अशी नैनीची युक्ती असते. संगीताच्या डोक्यामध्ये खूप राग जातो. संगीता रागारागात नैनाकडे पाहत बसते. तोपर्यंत आता इकडे अद्वैत म्हणतो, राहुल हे बघ, हे परचेस ऑर्डर बघ, तुझ्याच पेढीवरचे आहेत ना? राहुल म्हणतो, हो आज तुम्ही आमच्या पेढीवरती गेला होतात ना, मला माहिती आहे त्या पेढीवरती आपल्याला नवीन ऑर्डर मिळाले आहेत, म्हणजे सेलिब्रिटींच्या ज्वेलरीचे ऑर्डर मिळाले आहेत. त्यावरती अद्वैत म्हणतो, ते राहू दे, पण हे 8 लाखाचं परचेस केलेस त्याचं कुठेही आपल्या कंपनीमध्ये इन्कम दाखवलं जात नाहीये. हे 8 लाख कुठे गेले, परचेस केलेले दागिने कुठे गेले, ते पैसे कुठे गेले आणि कोणत्या अकाउंटला ते ट्रान्सफर झाले याचा हिशोब काय आहे? यावरती राहुल म्हणतो, तू माझ्यावरती संशय घेतोयस आणि ते पण ह्या मुलीसमोर? यावरती अद्वैत म्हणतो, हे बघ, ती समोर आहे किंवा ती काय बोलते हे महत्वाचं नाहीये, हे पैसे गेले कुठे ते महत्वाचं आहे. यावरती राहुल चिडतो आणि म्हणतो, ब्रो तू मला काहीही विचारू शकतोस, तू माझा मोठा भाऊ आहेस, या संदर्भात विचारण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे, तू मला कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारू शकतोस, पण या मुलीसमोर आणि या मुलीने तुझे कान भरलेत का? हिच्या कान भरण्यामुळे तू हे सगळं करतोयस का? ब्रो मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती की तू हिच्यावरती विश्वास ठेवशील, माझ्यावरती नाही, असं मला कधीच वाटलं नव्हतं. यावरती अद्वैत म्हणतो, हे बघ, सारखं सारखं ती मुलगी ते काही नाहीये, तिने काय सांगितलंय यापेक्षा, म्हणजे ती इथे आहे यापेक्षा तिने काय सांगितलंय हे महत्वाचं आहे. 8 लाख कुठे गेले याबद्दल तू मला सांग. यावरती मात्र आता राहुल चिडतो आणि तुला माझ्या विरुद्ध बाकी काही पुरावा मिळाला नाही म्हणून तू हे काय धंदे करायला लागलीस का, ही कारस्थानं करायला लागलीस का, माझ्या ब्रोला माझ्या विरुद्ध भडकवायला लागलीस का? पण एक लक्षात ठेव, आमच्या फॅमिली मॅटरमध्ये पडण्याचा तुला अधिकार नाहीये असं म्हणत राहुल आता इकडे कलावरती चिडतो. अद्वैत त्याला थांबवतो, थांब राहुल, मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे असं म्हणत ठामपणे कलाच्या पाठीशी उभं राहत राहुलला जाब विचारत अद्वैतने आता मात्र धूमधडाका चालवलेला असतो. तोपर्यंत तोच धूमधडाका खऱ्यांच्या परिवारात पण चालू असतो. इकडे संगीताने चिडलेल्या आता नैनाला एक सणसणीत थोबाडीत लावून दिलेली असते आणि का आमच्या मुळावर्षी उठलेस, लग्न लावून देत होतो चांदेकरांकडे, त्यावेळेला पळून गेलीस, चांदेकरांची सून होण्याची लायकी नाही तुझी, आणि आता जे स्थळ आलंय ते पदरी पडलं आणि पवित्र झालं म्हणून एक्सेप्ट करायचं तर का, आमचा जीव का जाळते आहेस?
एक लक्षात ठेव, हे करून तुला असं वाटत असेल की तू या सगळ्यामधून सुटशील, पण नाही, माझ्या आता नजरेमधून तू कायमची उतरलीस. नैना म्हणते मग काय करू, त्या 12वी नापास मुलासोबत लग्न करू का मी इतकी शिकलेली असून सुद्धा? संगीता म्हणते तुझ्या शिक्षणाप्रमाणेच तुझ्यासाठी स्थळ बघितलं होतं, तुला राजकुमारी सारखीच ठेवून राजकुमार शोधला होता, पण तू तुझ्या आयुष्याची माती केलीस. आता जर का सांगितलेल्या मुलासोबत निमूटपणे लग्न नाही केलंस ना, तर या घरातून तुझी रवानगी कायमची बाहेर. एक गोष्ट लक्षात ठेव, आता जो पुढचं स्थळ येईल त्याच्यासोबत निमूटपणे लग्न करायचं आणि सासरी जायचं, नाहीतर आमचा आणि तुझा संबंध संपला. चालती हो आत्ताच आत्ता इथून. आणि एक लक्षात ठेव, इथून आत्ता चालती झालीस ना, परत या घराचे दरवाजे तुझ्यासाठी पूर्णपणे बंद. या घरात तू पुन्हा पाऊल टाकायचं नाही. हे बोलता बोलता संगीताला ढास लागते, तिला पुन्हा त्रास सुरू होतो. काजू म्हणते नैनाताई हे सगळं तुझ्यामुळे घडतंय. इकडे आता अद्वैत सांगत असतो, बोल राहुल, या सगळ्याचा हिशोब दे. राहुल म्हणतो ब्रो तू या मुलीसमोर हे विचारतोयस मला पटत नाहीये. अरे मी परचेस केलंय पण मी फ्रॉड नाही केलाय. अद्वैत म्हणतो तुला पैसे हवे होते तर आमच्याकडे मागायचे होते, हा फ्रॉड करण्याची गरज काय? राहुल म्हणतो मी का फ्रॉड करेन, आपल्याच कंपनीमध्ये आपल्याच पेढीवरती मी फ्रॉड करेनच का? आणि एक लक्षात ठेव, हे पैसे म्हणजे परचेस केलंय पण ते मी वेगळ्या कामासाठी वापरलेत. ते काम उरकल्यावर ती पैसे पुन्हा आपल्या पेढीवरती येणार आहेत, फक्त हे सांगायला मला तुला वेळ मिळाला नाही. अद्वैत म्हणतो पण हे पैसे गेले कुठे आणि हे पैसे वेळच्या वेळेत यायला नको का? पण राहुल उलट सुलट सगळं बोलून मी पैसे तुझ्याकडे आणणार होतो, मी इकडे वापरले, मी तिकडे वापरले, अशी उडवा उडवीची उत्तरं देत असतो. त्यावरती अद्वैत म्हणतो मला ते काही माहित नाहीये, व्यवहारामध्ये हात खोट दिसली म्हणून मी तुला जाब विचारला इतकंच. यावरती राहुल म्हणतो मी तुला सिद्ध करून दाखवेन की ही मुलगी तुला माझ्या विरुद्ध भडकवते आणि तुला आणि माझ्यामध्ये पुन्हा एकदा दरी निर्माण करण्याचाही प्रयत्न करते. हिला माझ्या विरुद्ध काही पुरावा सापडत नाही ना म्हणून ही कारस्थानं करते. मी तुला सिद्ध करेन की मी निर्दोष आहे. असं म्हणत राहुल तावातावाने तिकडून निघून जातो. कला म्हणते तू बघितलंस का, म्हणजे 8 लाख रुपये कुठे खर्च केले त्याचा हिशोब देण्याच्या ऐवजी हा सगळी बाकीची जुळवाजुळव करतोय. तुझ्या लक्षात येतंय का? अद्वैत म्हणतो येतंय, तू नको मध्ये पडूस, तो माझा भाऊ आहे आणि मी काय ते बघून घेऊ. पण अद्वैतच्या मनामध्ये राहुल बद्दलचा राग आलेला असतो. राहुलने आपल्याला फसवलंय हे त्याला समजलेलं असतं. राहुल बद्दल एक एक करत गोष्टी आता अद्वैतच्या समोर येत चाललेल्या असतात आणि राहुल अद्वैतच्या मनामधून पूर्णपणे उतरलेला असतो. आता कला ज्या वेळेला अद्वैतच्या रूम मधून बाहेर पडते पुन्हा ती परत येते. अद्वैत म्हणतो पुन्हा काय तुझं? या वेळेला कला म्हणते मला अजून एक गोष्ट आठवली, ती तुझ्यासोबत शेअर करण्यासाठी मी आले. तुला माहिती आहे ना लग्नाच्या वेळेला तू राहुलला जयपूरला पाठवलं होतंस, मग तू त्याला जयपूरला पाठवलं होतंस तर तो जयपूरला नक्की गेला होता का की तो इथेच कुठे होता? असं म्हणत दुसरा मुद्दा आता इकडे कलाने काढल्यावरती राहुलचं अजून एक भांड फुटलेलं असतं. आता अद्वैत सगळी चौकशी करून हा जयपूरला गेलाच नव्हता, कारण हा नैनाला पळवण्यामध्ये बिझी होता हे समोर येणार असतं. इकडे राहुल चिडतो आणि तू कितीही काही कर ग, माझ्या विरुद्ध तुला पुरावाच मिळणार नाही. आणि कला म्हणते तू कितीही लपवालपव केलीस तरी सत्य मी बाहेर आणल्याशिवाय राहणार नाही, कारण सत्याला कुठेही आपण झाकून ठेवू शकत नाही. एक ना एक दिवस येईल तुझं सत्य मी अद्वैत समोर आणेन. कलाने चॅलेंज दिलेलं असतं. आता या चॅलेंजमध्ये कला कशी जिंकणार, राहुलचं भांड अजून कसं फोडणार हे पाहणं फारच रंजक ठरणार.